आज तू जे काही पाहिलेस ते कधीच कोणालाच सांगायचं नाही, कळलं? नाही नाही नाही, मी का सांगेन कोणाला? मी कोणाला सांगणार नाही. आणि मी तुमच्या अगेन्स्ट सुद्धा जाणार नाही. मी तुमच्याच साईडने, मी खरंच तुमच्याच साईडने. वेळेत समजलीस. मला आता सगळं समजूनच घ्यावं लागेल. तुम्हाला माहितीये, मी महागौरी मातेशी अबोला धरला होता. जोपर्यंत मला माझी ताई भेटत नाही तोपर्यंत मी तुझं तोंडही बघणार नाही, याचा वाद घालत होते मी तिच्याशी. मला माझी ताई भेटली, पण आई, तू मला भेटशील याची मला कल्पनाही नव्हती ग. जेव्हा बाबांनी मला सांगितलं ना की तू या जगात नाहीयेस, मी ते आपल्या चुलीकडे बसून खूप रडले होते. मला तू हवी आहेस ग, मला हवी आहेस तू आई. मला समजतंय मीरा. मीरा, मला समजतायत तुझ्या भावना बाळा, पण माझा नाईलाज आहे ग. मीही आत्ताच कवडीतून बाहेर आले. मलाही तुमच्या बरोबर खूप राहावंसं वाटतंय, पण लहानपणी मला तुझे हट्ट पुरवायचे होते. मला माझ्या मुलींना मोठं होताना बघायचं होतं, पण नशिबाने हेही सुख माझ्यापासून हिरावून घेतलं. आईला आपल्या मुलीकडे वसा द्यायचा असतो, स्त्रीत्व तिच्यात रुजवण्याचा प्रयत्न करायचा असतो, पण मला हे काहीच नाही करता आलं. आज मी जेव्हा वेदाकडे बघते ना, तेव्हा मला असं खूप वाटतं की तिला घट्ट जवळ घ्यावं, तिच्याबरोबर खूप खेळावं, पण मला तेही शक्य नाहीये. आत्मा म्हणून जगणं जितकं सहज वाटतं ना, तितकंच ते त्रासदायक असतं. पदोपदी अपूर्णतेची जाणीव होत राहते, आणि म्हणून मुक्ती मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आई, असो, मला आता एक सांगा, मंजिरीचा तो खडा तुम्ही तिला परत दिलात का नाही? नाही, आणि देणारही नाही होत. हो मीरा, तुझ्या मनातलं मी तेव्हाच ओळखलं होतं. नाही, पण मग त्या खड्याचं करायचं काय? नाही, आपण तो खडा नष्ट नाही करायचाय, फक्त तू मंजिरीपासून कायमचा दूर न्यायचाय. ते कसं? कसा म्हणजे मीरा, हा खडा कुठेतरी लांब नेऊन फेकून दे, अशा ठिकाणी जिथे मंजिरी कधीच पोचू शकणार नाही. ताई, अशी कोणती जागा आहे जिथे मंजिरी पोचू शकत नाही? हे बघ, तिच्या शक्ती तिच्याकडे नसतील, पण ती अजूनही काहीही करू शकते. अशी जागा कुठे शोधायची, हाच तर खूप मोठा प्रश्न आहे आपल्या समोर. नाही, इतकाही मोठा प्रश्न नाहीये मीरा. उद्या सकाळी मंजिरी उठण्याच्या आधी तू तो खडा घे आणि नदीत फेकून दे.
नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो खडा कुठे जाईल हे मंजिरीला काय कोणालाही समजणं शक्य नाही. हो हो आई, ही चांगली कल्पना आहे. मीरा, आपण असंच करूया. उद्या सकाळी तो खडा तू नदीत नेऊन फेक आणि मंजिरीला याबद्दल काहीच कळणार नाही. ह्याची जबाबदारी माझी. देवी आई, आजी म्हणाली तसं मी स्वविवेकाने निर्णय घेतलाय आणि मी आता हा खडा कायमचा दूर फेकून द्यायला चालली आहे. तुझा आशीर्वाद असू देत. मीरा इतक्या सकाळी सकाळी कुठे चालली असेल? मीरा, मंजिरी अजूनही झोपली आहे. तिला आत्ता जरा वेळापूर्वी झोप लागली आहे. आपलं जसं ठरलंय तसं कर. लवकर जा इथून. हो ताई, मी जाते, पण तू लक्ष दे हा इथे. हो, मी लक्ष ठेवते. तू जा. आलेच. सकाळ झाले. माझा कालमुखमणी. मीरा अजून माझा कालमुखमणी घेऊन आलेला नाहीये. तिने तो नष्ट केला नसेल ना. मी पण काल वेड्यासारखं त्या दोघींना माझ्या कवड्या देऊन टाकल्या आणि त्यांनी मला माझा खडाही दिला नाही. खूप मोठा खेळ खेळलात माझ्यासोबत, खूप मोठा. मला काहीतरी करायला हवं, मला काहीतरी करायला हवं. अंबिका, मीरा कुठे? मीरा कुठे? माझा खडा कुठे? तू बघतेस ना, सकाळ झाली. काल रात्री तुम्ही मला म्हणाला होतात की शहानिशा करून तुम्ही सकाळी माझा खडा मला परत कराल. मग मीरा कुठे? मला माझा खडा हवाय. मीरा कुठे? बोलव तिला.